सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये काय दडले ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा समस्यांनी ग्रासलेला राहणार आहे. आज तुमचं कोणतंही काम पूर्ण न झाल्यानं तुमचा मूड खराब असेल, ज्यामुळे तुम्ही कुटुंबियांशी थोडं फटकून वागाल. असं असलं तरी मनामध्ये नकारात्मक विचार बिलकुल आणू नका. जे लोक परदेशातून व्यवसाय करतात त्यांना आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनामध्ये असणारे लोक आज आपल्या कुटुंबियांसोबत काही काळ घालवतील आणि त्यांचं प्रेम अधिकच वृद्धिंगत होईल. आज मित्रमैत्रिणींसोबत हिंडण्या फिरण्याचा तुम्ही प्लॅन बनवाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीतील व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज काही त्रासाला सामोरं जावं लागेल. आज तुम्ही मनोरंजन करण्यावरती खूप खर्च कराल. यापासून तुम्ही स्वतःला रोखायला हवं. आज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मुलांसोबत घालवाल. आज तुम्ही तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि ते पूर्ण करूनच निश्वास टाकाल. विद्यार्थ्यांना आज बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्तता मिळेल. आज तुम्ही एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी व्हाल, जिथे तुमची ओळख एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होईल. तुमच्या जोडीदाराची तब्येत अचानक खालावल्यानं तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण होईल. आज नशीब 87% तुमच्या सोबत राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला राहणार आहे. तुम्ही तुमच्या भावंडांच्या सल्ल्यानं व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. परंतु आज तुम्हाला काही लालची आणि दुष्ट लोकांपासून सावध राहण्याची देखील गरज आहे, नाहीतर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. जर तुमची एखादी देवाणघेवाण बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिली होती तर ती आज पूर्ण होईल. जर तुम्हाला एखादा शारीरिक त्रास होत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर पुढे हा त्रास एखाद्या मोठ्या आजाराचं स्वरूप धारण करू शकतो. बऱ्याच काळानंतर एका जुन्या मित्र अथवा मैत्रिणीशी तुमची गाठभेट होईल. यामुळे तुम्हाला फायदा देखील होणार आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीची मंडळी आजच्या दिवस मित्रमैत्रिणींसोबत मजेमध्ये घालवतील. शक्य आहे की तुम्ही तुमची सर्व ऊर्जा नको त्या गोष्टीमध्ये लावून स्वतःलाच त्रास करून घ्याल, परंतु असं करू नका. तुमच्या आईशी आज एखाद्या बाबतीमध्ये तुमचं भांडण होऊ शकतं. घरात एखाद्या पूजा, भजन, कीर्तन इत्यादीचं आयोजन झाल्यानं तुमचं मन प्रसन्न होईल. एखादं वाहन घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर थोडे दिवस वाट पाहणं उत्तम राहील. व्यवसायात अडकलेला पैसा मिळाल्यानं तुम्हाला खूप आनंद होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही योग साधना आणि प्राणायाम याचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना सर्व बाबतीमध्ये आज यश मिळणार आहे. तुमच्या मनामध्ये जर काही विचार रेंगाळत असतील तर आज ते प्रत्यक्षामध्ये उतरतील, ज्यामुळे तुम्ही खूप खुश व्हाल. मात्र आज कोणाला पैसे उधार देऊ नका, नाहीतर ते पैसे परत मिळण्यामध्ये अडचणी येतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीमध्ये मोठं पद मिळाल्यानं घरामध्ये आनंदी वातावरण राहील. एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करावा लागेल, तेव्हाच तुम्ही ते काम पूर्ण करू शकाल. तुमच्या मनामध्ये चाललेली चलबिचल तुम्ही आपल्या आईवडिलांकडे व्यक्त कराल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणार आहे. जर तुम्हाला घरात काही बदल करायचा असेल तर घरातील वडीलधाऱ्यांशी चर्चा करून सल्ला घ्या. व्यवसायामध्ये काही नव्या योजना सुरू झाल्यानं तुम्हाला नफा मिळू शकतो. जर तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये काही समस्या येत असतील तर वेळेतच त्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या गरजांकडे लक्ष द्यायला हवं, नाहीतर ते तुमच्यावर रुसून बसू शकतात. तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही वचन दिलं असेल तर ते वेळेवर पूर्ण करायला हवं. जर तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये काही समस्या येत असतील तर वेळेतच त्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष द्यायला हवं, नाहीतर
ते तुमच्यावर रुसून बसू शकतात. तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही वचन दिलं असेल तर ते वेळेवर पूर्ण केलं पाहिजे. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्च वाढवणारा राहणार आहे. तुम्ही तुमच्या सुखसुविधेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी खूप खर्च कराल. यामुळे तुमचे वरिष्ठ सदस्य नाराज होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही त्रासाला सामोरं जावं लागेल, कारण तुमचे विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सावध राहावं आणि जर त्यांच्यावर काही जबाबदारी टाकली जात असेल तर त्यांनी ती चांगल्या पद्धतीनं पूर्ण करायला हवी. कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार करा, नाहीतर तुमच्याकडून काहीतरी चूक होण्याची शक्यता आहे. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आज तब्येतीबाबत जागरूक राहावं लागेल. तुम्ही जास्त तळलेलं अन्न टाळावं, अन्यथा तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्यासाठी एखादी भेटवस्तू घेऊन येऊ शकते, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील परस्पर प्रेम हे आणखीनच वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला काम मिळाल्यानं तुम्हाला समाधान वाटेल. तुम्ही तुमच्या कुटुंबियांना बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाल. घरी कोणी पाहुणे आल्यानं घरातील खर्चात वाढ होईल, परंतु व्यवसायामध्ये चांगला फायदा झाल्यानं तुम्ही हा खर्च सहजरित्या भागवू शकाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील तर वडीलधाऱ्यांच्या मदतीनं त्या आज दूर करा. कोणालाही न मागता सल्ला देऊ नका, नाहीतर समस्या निर्माण होतील. घरात आणि बाहेर आपल्या कामाशी काम ठेवा. जर दुसऱ्यांच्या कामात विनाकारण लक्ष घातलं तर यामुळे तुम्हाला नुकसानच होऊ शकतं. तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांची संगत कोणाशी आहे याकडे तुम्ही लक्ष द्या, नाहीतर त्यांना चुकीची संगत लागू शकते, ज्यामुळे नंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांच्या घरातील एखादी समस्या सोडवताना दुसऱ्यांच्या भावनांची कदर करावी लागेल, नाहीतर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेऊ शकता. तुम्ही कोणताही निर्णय घेण्यामध्ये घाई करू नका. व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला प्रवासाला निघावं लागेल. हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगू नका, नाहीतर ते त्याचा गाजावाजा करतील. जर तुम्ही एखाद्याच्या बाबतीत ताणतणावात असाल तर ती चिंता आज तुमची संपुष्टात येईल आणि तुम्हाला हायसं वाटेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखाच्या साधनांमध्ये वृद्धी घेऊन येणार आहे. जर तुम्ही आपल्या भावंडांकडून पैसे उधार मागितले तर तेही आज तुम्हाला सहजरित्या मिळतील. आज एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटून तुम्हाला आनंदच होईल. तुम्ही आर्थिक स्थिती आज तुमची थोडी कमजोर राहील. तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला थोडी सावधता ठेवावी लागेल, नाही तर काही त्रास होऊ शकतो. तुम्हाला वरिष्ठ सदस्यांच्या गरजा या वेळेतच पूर्ण कराव्या लागतील, नाहीतर ते नाराज होतील. प्रेम जीवनातील लोक आपल्या जोडीदाराच्या बोलण्यावर जाऊन चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीचे जे लोक व्यवसाय करतात त्यांनी आज सावध आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आज मुलांच्या शिक्षणावरती खूप पैसे खर्च करावे लागू शकतात, तेव्हाच ते एखाद्या यशाच्या शिखराला गवसणी घालू शकतात. जोडीदाराच्या बिघडणाऱ्या तब्येतीमुळे तुमच्या काही योजनांना सध्या थांबवावं लागू शकतं, कारण तुम्हाला त्यांची शुश्रूषा करावी लागेल, अन्यथा काहीतरी समस्या या निर्माण होतील. तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे, तेव्हा त्यांच्यापासून सांभाळून राहा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण नक्कीच
या राशी भविष्यातनं तुम्हाला काही ना काही फायदा होत असेल अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.